रामराम मंडळी, मराठी आपल्या कट्ट्यावर हार्दिक स्वागत. आज आपण एक ऐतिहासिक सिरियलच्या निमित्ताने आज आपण आलेलो आहोत फिल्म सिटीमध्ये गोरेगाव, सावित्रीबाई ज्योतिराव फुले. तर ह्या निमित्ताने ह्या सिरियलमध्ये एक नवीन अभिनेत्री आली आहे आणि ती तुमच्या समोरच आहे, रमा देशपांडे. तर काय सांगणार, ही जी ऐतिहासिक सिरियल तुझ्या आतापर्यंत आलेली आहे आणि याच्या आधी तू सिरियलमध्ये पण काम करत होती आणि आता ही यूट्यूबवरती वारसा ह्या चॅनलवरती येणार आहे. तर तुझा अनुभव कसा असणार आणि ही तू कशी फेस करणार आहे या सिरियलला? सगळ्यात आधी नमस्कार, मी क्षमा देशपांडे. आत्ता मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांची भूमिका निभावत आहे. खरं तर हे माझं खूप मोठं भाग्य आहे की मला सावित्रीबाईंची भूमिका करायला मिळते. आनंद खूप आहे, पण त्यापेक्षा जबाबदारी खूप जास्त मोठी आहे. त्यामुळे त्या पद्धतीने मी अभ्यास करते ह्या सगळ्या गोष्टींचा. इतिहासात काय काय आहेत, काय काय घडामोडी आहेत. त्यासोबतच आमचे दिग्दर्शक कार्तिक सर आणि अमोल सरांसोबतही बऱ्याचदा आमची काही चर्चा होत असते की त्या काळातल्या कशा गोष्टी घडत होत्या. ते सगळं उभारताना एक ॲक्टर म्हणून मनात आपले काय विचार असले पाहिजे, कारण जितकं ते मनात कोरल्या जाईल तितकं ते अभिनयातून आणि चेहऱ्यावर माझा ती भूमिका जास्त स्पष्टपणे दिसेल. सो असे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि याआधी ऑफकोर्स मी काही सिरियलमध्ये काम केलं आहे. मायथॉलॉजी असेल किंवा इतरही काही मालिकांमध्ये मी विलनच्या पण भूमिका केलेल्या आहेत. त्याहीपेक्षा वेगळं काहीतरी आणि इतकी पण ह्या पूर्वीच्या सिरियलमध्ये तू काहीतरी वेगळं म्हणजे विलनच्या वेगळंच काहीतरी वेगळं निगेटिव्ह रोलमध्ये तू नेगेटिव्ह काम रोल. केलेलं आहे. येस. पण इथे कशी ही जी भूमिका एक बोलतात ना तडफदारपणे एक आव्हानात्मक भूमिका पण आहे. त्याच्यामध्ये जी भाषाची तत्व पण ठेवावं लागतं. तर त्याच्यासोबत तुझा काय अनुभव आहे? खरं तर खूप ड्रास्टिक डिफरन्स आहे या आधी केलेल्या भूमिकांचा आणि आत्ताची जी मी ही भूमिका करते सावित्रीबाईंची. तो चेंज ओव्हर करताना अभ्यास करणं आणि तुम्ही किती प्रामाणिकपणे ती भूमिका साकारतात. आणि मला असं वाटतं की कुठलीही भूमिका करताना एका दिवसात ती तयार होत नसते. आपल्याला त्यात सातत्य लागतं. रोज रोज मी स्वतःला हेच सांगते की आपल्याला रोज आता अजून अभ्यास करायचा, कालपेक्षा जास्त अभ्यास करायचा आहे. अभिनयातून पण दाखवताना आपल्याला कालपेक्षा अजून काहीतरी छान करून बघायचं आहे. सो ते मी जितकं मला त्या सत्याच्या जवळ जातील, त्या भूमिकेच्या सत्याच्या जवळ जातील तितका मी प्रयत्न करते आणि आय होप प्रेक्षकांना नक्कीच ही भूमिका आवडेल. पण प्रेक्षकांच्या समोर तू एक सिरियलमध्ये म्हणजे चॅनलवरती तू काम करणार आहे, पण आता युट्यूबवर आहे, तो इम्पॅक्ट पण जरा वेगळा पडणार. पण एक बोलतात ना की चॅनलवरती एखादी सिरियल येणं त्याचा तो एक वेगळा म्हणजे एकदम जो ओरा असतो तो वेगळा असतो आणि युट्यूबवरती ओरा असतो. पण त्यात तुझं काय मत आहे? माध्यम नक्कीच वेगळं आहे. चॅलेंजेस त्या हिशोबानेही वेगळे आहेत. ॲक्टर म्हणूनही आम्ही सगळेच कलाकार इथे टेक्निकल टीम असेल सगळ्यांनाच काहीतरी वेगळं करायला मिळतं, कारण हे असं पहिल्यांदा घडतंय. बरोबर. पण मला असं वाटतं की प्रेक्षकांचं सावित्रीबाईंवर खूप प्रेम आहे, ज्योतिरावांवर खूप प्रेम आहे. हे इतके मोठे मोठे हस्ती आहेत की त्यांचे विचार आम्हाला पोचवायचे जे आहेत. आम्हाला फक्त इतिहास नाही दाखवायचा आहे, तर इतिहासामागची जी त्या सगळ्या व्यक्तिमत्वांची जी जिद्द आहे, जी चिकाटी आहे, समाजाला चांगल्या पद्धतीने बदलण्याची जी इच्छा आहे, ते आम्हाला हे सगळे विचार आत्ताच्याही जनरेशनपर्यंत पोचवायचे आहेत आणि आधीच्याही पिढ्यांपर्यंत पोचवायचे आहेत. तर मला असं वाटतं की प्रेक्षकांचं हे प्रेम सावित्रीबाईंवरचं आणि महात्मा ज्योतिरावांवरचं जे आहे, त्यामुळे तो प्रेक्षक वर्ग नक्कीच आमची मालिकाही पाहील, भलेही माध्यम वेगळं असलं तरी. तर ही मला नक्कीच खात्री आहे. पण ज्यावेळी डॉक्टर सर तुमच्या समोर उभे आहेत, एक ज्योतिबा म्हणून उभे आहेत, त्यांच्या तुमचं बॉन्डिंग सध्या तर तुमचं चालू असतात, पण काही थोडक्यामध्ये तुमचं कसं काय व्यक्तिमत्व किंवा त्यांची बोलण्याची पद्धत किंवा तुमचं कसं असणार, कसं काय वाटतं? अमोल सर ऑन सेट किंवा ऑफ सेट तुमचा अनुभव कसा? अमोल सरांसोबत जेव्हा माझा पहिला दिवस होता शूटिंगचा, ऑफकोर्स मला दडपण होतं, कारण अमोल सर हे खूप मोठे कलाकार आहेत, खूप मोठे व्यक्ती आहेत आणि ते दडपण माझ्यासारख्या मुलीला असणारच. माझ्यासारख्या किंवा कुठल्याही कलाकाराला ते असणारच. पण अमोल सरांनी ना मला खूप काही छान छान गोष्टी सांगितल्या की कलाकार म्हणून ह्या भूमिकेचा अभ्यास मी कसा केला पाहिजे. त्यांनी स्वतः मला एक पुस्तक दिलं, महात्मा नावाचं, ज्याच्यावर मी आत्ता अभ्यास करते आणि ते वाचते. त्यानंतर आमचे सीन्स जेव्हा आम्ही रीडिंग करत असतो, आमची जेव्हा प्रॅक्टिस सुरू असते, रिहर्सल सुरू असते, तेव्हासुद्धा ते काम डाऊन करत होते मला, की "तू टेन्शन नको घेऊ, छान करतीयेस, छान वाटतीयेस, सावित्रीबाई दिसतीयेस, तू तू का टेन्शन घेतेस?" म्हटलं, "सर मला दडपण येतंय की मी तुमच्यासमोर उभी आहे." म्हणजे हे विसरून जा की मी आत्ता अमोल आहे, अमोल कोल्हे आहे. तुझ्यासमोर मी सावित्रीबाईंचा नवरा आहे, मी ज्योतिराव आहे. ही भूमिका तू स्पष्ट मनात ठेव. आणि वेळोवेळी ते मला गाईड करत असतात, मेंटॉर करत असतात
आणि आमचे दिग्दर्शकही आम्हाला खूप कम्फर्टेबल वातावरणात मला इथे शूट करता येतं. त्यामुळे ते दडपण माझं जे पहिल्या दिवसाचं होतं ते गेलं. सो मी खूप चांगल्या पद्धतीने शूट करतीये विदाऊट एनी स्ट्रेस, की अरे कोण काय बोलेल, कोण काय बोलेल. त्यापेक्षा ती भूमिका मी किती जबाबदारीने निभावते यावरच आता माझा पूर्णपणे फोकस आहे. पण एकंदरीत बघायला गेलो की आपले जे चॅनल्स असतात त्याचं शूट करणं वेगळं असतं आणि यूट्यूबच्या चॅनलचं जे शूट आहे करणं वेगळं असतं. तर ह्याच्यामध्ये तुला काय बदल वाटतो की याच्यामध्ये शूटचा टायमिंग असा 1 दिवस असतो, 2 दिवस असतो, 3 दिवस असतो, त्याच्यामध्ये काय फरक? मला असं वाटतं की आता बऱ्याच गोष्टी डिटेलिंगमध्ये आम्ही शूट करतोय. Yes. कारण बऱ्याचदा असं होतं की सीरियलचं शूट करताना एपिसोड पटकन निघणं Yes. किंवा पटकन सीन्स आपल्याला शूट करायचे असतात. पण आता असं होतं की अजून खोलात जाऊन, अजून त्या भूमिकेच्या जवळ जाऊन आम्हाला बारीक-बारीक गोष्टी डिटेलिंग करून आम्हाला शूट करता येतात किंवा चर्चा करायला आम्ही थोडा वेळ घेतो किंवा रीडिंग करायला थोडा वेळ घेतो, स्वतःवर काम करायला वेळ घेतो. हे सगळं साधूनही एपिसोड आमचा वेळेतही तयार करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आणि ही सगळी टेक्निकल टीम आणि सगळ्या दिग्दर्शकांची आणि सगळ्या एडीजची ही कमाल आहे, की ते वाह! सगळं इतकं वेळेत सगळी जुळवून आणतात, ही सांगड घालतायत. तर कलाकार म्हणून खूप वेगळा अनुभव ऑफकोर्स आहे, पण तो खूप पॉझिटिव्हली वेगळा अनुभव आहे. तर अशा तऱ्हेने तुला या भूमिकेसाठी हार्दिक शुभेच्छा. आणि आता तुझी ही सिरियल किंवा हा जो एपिसोड आहे यूट्यूबवरती वारसाच्या ह्याच्यावरती येणार आहे, तर आपल्या ह्या प्रेक्षकांना तू एक थोडक्यामध्ये काय सांग? प्रेक्षकांना मी इतकंच सांगेल, की मी आभाळा एवढी भूमिका करण्याचा प्रयत्न करतीये. माझा कायम प्रयत्न असणार आहे, की मी ते अत्यंत आदरपूर्वक, प्रेमपूर्वक, जिद्दीने, चिकाटीने ही भूमिका साकारण्याचा प्रयत्न करेल. माझा प्रामाणिकपणा तुम्हाला नक्की दिसेल याची मला खात्री आहे. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर भरभरून प्रेम केलंय माझ्या विविध भूमिकांवर. इथून पुढेही तुम्ही अजून प्रेम करा, आशीर्वाद द्या आणि काही चुकलं-माकलं असेल तर तेही नक्की हक्काने कळवा. म्हणजे मी नक्की माझ्यात काही सुधारणा असेल तर मी नक्की करेन. हेच मी आव्हान देईन आणि आज संध्याकाळी 6:30 वाजता आमचा पहिला एपिसोड येतोय. मराठी वारसा या यूट्यूब चॅनलवर. नक्की पहा. सावित्रीबाई ज्योतिराव फुले.